जय जिनेंद्र. ऐकणार आहोत अक्षय तृतीया महापर्वाचे महत्त्व. प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांनी दीक्षेनंतर 6 महिने उपवास केला आणि त्यानंतर सर्व समाजाला, श्रावकांना आहार विधी म्हणजे काय आणि तो कसा द्यावा हे माहिती होण्यासाठी भगवंत आहारासाठी उठले. सतत 7 महिने 9 दिवस ते गावागावातून विहार करीत राहिले, पण समाजाला आहार विधी कसा असावा, तो कसा द्यावा हे माहितीच नव्हते. त्यामुळे भगवंतांना आहार मिळाला नाही. भगवंत कुरुजांगल देशातील हस्तिनापूर या गावी पोहोचले. तिथे राजा श्रेयस राजा राज्य करीत होता. त्याने जेव्हा भगवंतांचे दर्शन घेतले तेव्हा त्याला पूर्वभवाचे स्मरण झाले. त्या भवामध्ये त्याने 2 चारण वृद्धिधारी मुनिराजांना आहार दिलेला होता. त्याचे स्मरण होताच राजा श्रेयवंशाने आदिनाथ भगवंतांना नवधा भक्तीने पडगाहन करून त्यांच्या करपात्रामध्ये इक्षुरसाचा आहार दिला. देवांनी आकाशातून रत्नवृष्टी केली. अहो दानम अहो पुण्यम असा जय जयकार केला. राजाच्या भोजनालयातील भोजन अक्षय म्हणजे न संपणारे झाले. आणि तो दिवस होता वैशाख शुक्ल तृतीयेचा. या दिवसापासून अक्षय तृतीया हे महापर्व अत्यंत आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने, भक्तीने साजरे केले जाते, दान देऊन. कारण या दिवशी दिलेले दान हे महान पुण्य आपल्याला प्राप्त करून देते. संयमाचे, तपाचे, दानाचे महत्त्व सांगणारा असा हा महापर्वाचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. जय जिनेंद्र.